दिस सुंदर मथुरे नगर दिस सुंदर मथुरे नगर दिस सुंदर मथुरे नगर दिस सुंदर मथुरे नगरात कौस राज्यकारी मथुरे नगरात कौस राज्यकारी मथुरे नगरात कौस राज्यकारी मथुरे नगरात कौस राज्यकारी आपल्या बहिणीचा स्वयंवर मांडिला आपल्या बहिणीचा स्वयंवर मांडिला आपल्या बहिणीचा स्वयंवर मांडिला आपल्या बहिणीचा स्वयंवर मांडिला उग्रसेन राजाचा पुत्र मी माझे राज्य किती सुखी समाधानाचं नाही. प्राणाहून माझी बहीण देवकी तिचे वासुदेव सारखा सुंदर सारस सुवर्ण पराक्रमी वर्ण मिळाला. वा 16 अतिशय थाटामाटात पार पडला. मी स्वतः मिरवणुकीचा रथ टाकीत होतो. पण तेवढ्यात काळाने गाळ घातला. अचानक आकाशवाणी झाली. मूर्त कौसा तू काय करतोयस? ज्या बहिणीचा तू रथ टाकायस त्याच बहिणीच्या अपत्यापासून तुझा मृत्यू आहे. तोच तळपायची आग मस्तकात गेली. देवकीला ठार मारणार. एवढ्यात वासुदेव शरण गेला. क्षणाचा विलंब न करता दोघांनाही बंदिवासात टाकले. या मथुरे नगरीचा राजा पण काही काळ गेला. महिने गेले, वर्ष गेले. नियतीने ठरल्याप्रमाणे देवकीला होणारी बळे माझ्या स्वाधीन करावी आणि ही मी साबळ करा पेरवून ठार केली. आता मात्र मला कुणाचंही बंधन. या मथुरे नगरीचा राजा कंस. कोण आहे? अनेक सैतानी फास टाकलेस. कोण तोच देवकीचा 8वा पुत्र गोकुळात आनंदाने वाढत आहे. शक्य नाही. आणि त्याच्यापासून तुझा नाश आहे कौसा. देवकीचा 8वा पुत्र आणि या मायावी कंसाचा नाश करणार. पण एवढा कडकड बंदोबस्त असताना देवकीचं अपत्य बाहेर गेलंच कसं याचा योग्य तो विचार करावा
लागेल. चलो मुष्टी चला निघा. आनंदाची बातमी नाही. ज्याला मारण्यासाठी अनेक सैतानी पासे टाकले तो देवकीचा आठवा पत्य या मायावी माणसाचा जिथे असेल तिथे पकडून आणा आणि माझ्या समोर स्वागत करा. जा निघा नाहीतर चालत्या. जानूराने मुष्टिकान पाठवण्याची कामगिरी ते पूर्ण करतील. पण आपण सवलत कमणे काय तो कल अरे सोनं नाही. पुन्हा एकदा माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आले काय पारितोषिक श्री गांगेश्वर क्रिकेट संघ शिंदेवाडी यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 2021 रुपयाचं पारितोषिक येत आहे. तर आम्ही श्री रवाना मिक्स मंडळ लय भारी नंबर 1 सत्याच्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाद मुरलीचा तुझ्या रे माझ्या या अंतरी. नाद मुरलीचा
मुरलीचा तुझ्या रे माझ्या या अंतरी खट्याळ हा श्री हरी हो खट्याळ हा श्री हरी वसे मन मंदिरी नाद मुरलीचा तुझ्या रे माझ्या या अंतरी नाद मुरलीचा तुझ्या रे माझ्या या अंतरी नाद मुरलीचा तुझ्या रे माझ्या या अंतरी खजाया श्री हरी हो खजाया श्री हरी वसे मन मंदिरी नाद मुरलीचा तुझ्या रे माझ्या या अंतरी नाद मुरलीचा तुझ्या रे माझ्या या अंतरी हॅलो किती काय मी सांगू हरीच्या या गुणाला हा नाद मुरलीचा वेद लावी मनाला हा नाद मुरलीचा वेद लावी मनाला हा नाद मुरलीचा वेद लावी मनाला सात जन्माचा वादा करते तुला मी राधा 28 युगेची अमरली प्रेम गाथा 28 युगेची अमरली प्रेम गाथा 28 युगेची अमरली प्रेम गाथा तुझ्या माझ्या परी हो तुझ्या माझ्या परी प्रेम राहू सत्वरी नाद मुरलीचा तुझ्या रे माझ्या या अंतरी नाद मुरलीचा तुझ्या रे माझ्या या अंतरी
रांजण भरलं गोकुळ सजलं पहाटेच्या प्रहरी सया रांगोळीनं अंगण भरलं जसा साज चंद्रापरी गसयानु डोईवरी घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी गसयानु डोईवरी घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी रांजण भरलं गोकुळ सजलं पहाटेच्या प्रहरी सया रांगोळीनं अंगण भरलं साज चंद्रापरी गसयानो डोईवरी घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी गसयानो डोईवरी घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी दयानो डोईवर घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी दयानो डोईवर घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी हिरवळीच्या राणी सारा झोका देई वारा तव बिंदूच्या अंकावरती पडती ती पूरधारा पडती ती पूरधारा पडती ती पूरधारा हिरवळीच्या राणी सारा झोका देई वारा तव बिंदूच्या अंकावरती पडती ती पूरधारा पडती ती पूरधारा पडती ती पूरधारा धरणी मायेचा थाट हाण्याला हिरव्या शालू परी धरणी मायेचा थाट हाण्याला हिरव्या शालू परी गसयानो डोईवरी घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी गसयानो डोईवरी घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी डोईवर घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी गसयानो डोईवर घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी साज शृंगार करुणी निघाग लगबग माठ घेऊनी किरणे पसरली धरणी वरती कोकिळ गाई गाणी कोकिळ गाई गाणी कोकिळ गाई गाणी साज शृंगार करुणी निघाग लगबग माठ घेऊनी किरणे पसरली धरणी वरती कोकिळ गाई गाणी कोकिळ गाई गाणी कोकिळ गाई गाणी गरगरवारा झोंबे अंगला यमुनेच्या तिरी गरगरवारा झोंबे अंगला यमुनेच्या तिरी गसयानो डोईवरी घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी गसयानो डोईवरी घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी डोईवर घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी गसयानो डोईवर घ्या दया दुधाचे मार जाऊया ग बाजारी गसयानो डोईवरी घ्या दया दुधा
करते काय काय ना ते मग रे आलेलं झाली का मुरड्याला सुरुवात तुझी सौदामिनी अगं बाई फट्टी आली ती मेलीवरती काय म्हणाली सौदामिनी मला सांग सौदामिनी माझं सांगितलंस तू मग काय का अगं तुझ्यापेक्षा कानपडा म्हणतात टाकींच्या बोलट उडला काय म्हणतेस तुझ्यापेक्षा लवकर 3 महिन्याची मोठी आहे मी काय ग बाई तिला सांगितलंय नावाने हाक मारायची नाही म्हणून काय होईल ग मग मग काय म्हणशील मला काय म्हणू थांबायचं सरळ तुलाच बघायला आले मलाच बघायला आले वंश म्हणून वंश समजलं ना अगं बाई वन्स मोर फटकी आली चेपा बसला नाही तुमची म्हणजे वंश बोलायला वंश नव्हे मग काय आणि तो वंश पण टाइम मधला पण वंश नव्हे मग वंश म्हणजे नणंद आहे तिची नणंद मला वंश अगं बाई वन्स बोलशील नवा बोली ना बोली चेपा बसला मी. अगं बाई काय काय चाललंय तुमचं अगं बाई हा आवाज तिथनं काढला हा ए बाई मेली काय ग ही बारकी बोलते बघ मग ही बारकी होय मला वाटलं शिचा मागून आवाज आला अगं बाई अगं मागून म्हणजे मागून म्हणजे काय ग अगं ही बारकीची पार्टीच आहे ना अगं बाई हो का मग मागून नाही तर पुढे आवाज येणार की अगं. काय ग करू नकोस अगं मग आल्या भांडताय कशाला ग अगं बाई आल्या का चहा तरी अगं बाई, हिचं चहा हा. ते तरी घेऊन त्यांना ते आलं घाला हिच्यात अगं बाई कशात ग कशात म्हणजे आलं घाला हिच्यात चहात म्हणजे चहात बाकी कुठे ते आलं जायचं पण नाही अगं तुमचं चहा बनवून झाला असेल तर जायचं का बाजाराला? सवाय साहेब आणि आलं चांगलं किसून किसून घाल घालते बरे नाहीतर ठेचते अगं बाई आलं म्हणते अगं ते नंतर ठेच मग? आधी आपण जायचं का बाजाराला चलतात जायचं काय जायचं काय ग माझं अजून आवडलं नाही बघ अगं बाई हिचं आवडलं नाही अजून बाई काय अंगठ वगैरे अजून तुझं आवडलं नाही का नाही ग सकाळपासून काय करत होतीस हे काय आवडतेच आहे बघ तुम्हाला म्हणून सांगते मेली फटकीवाली मेलीवरती सकाळी 4 वाजता बसून उठते हा आणि उठल्यापासून नवऱ्याचं दिराचं सासूचं सासऱ्याचं नंदेचं सगळ्यांचं बघायला लागतं अगं काय तर बघ ती सगळ्यांचं अगं जेवण खाणं कपडे लागतात अगं माझं म्हण अगं असंच आणि ही महाराणी सूर्य डोक्यावर आला तरी आपली ढेंगवर करून झोपलेली अगं बाई कसं कसं हे असं अगं हे असं हटायचं अगं काय ग मोठी मोठीच आहे मी मोठी मोठ्या घराचा आवाज काय अगं बाई अगं भावाने नुसते केलंच तरी काय हे अगं बाई घरातली कामं करीत नाही म्हणून तुम्हीच सगळ्या जगाला सांगता लादी पुसली लादी घुसली तुझ्या नाही लावली तोंडाला आग अगं ती मी रांगोळी काढली होती तेव्हा ती रांगोळी अगं बाई घुसली कोणी सांगली ते अगं सांडली नव्हती मग काय ग भावाने मी काढली होती माझ्या हाताने अगं बाई काय काढलं होतं तू मी की नाही जा तिकडे. अगं मी की नाही पाण्यावर स्वच्छंद विहार करणार बदक काढलं होतं अगं बाई बदक स्वतःचं चित्र काढलं अगं हे मेलीनो तुमची बदक उडून झाली असेल तर जायचं का बाजाराला बाई. बंद. बदक हा राजहंस बोललं पाठवून बाई काय ग काय म्हणतेस तरी का बाबा आपण जायचं का बाजाराला चला चला उशीर होतो बघा चला बरं चला अगं बाई काय ग जरा थांबायला अगं तुम्ही बाजारात चालला हो ग मला रस्ता तरी ठाऊक आहे का अगं मला बाई ठाऊक नाही त्या सुंदरीला विचार चितुंदरी कुठची काय ग रस्ता ठाऊक आहे तुला अगं बाई आय एम सॉरी आय एम फॉर गॉटले अगं बाई शिकले शिकले नाही काय ग बाजारी जायची वाटच विसरली बाई मी मग काय ते मराठीत बोल ना कळेल असं जगाला करू नको अगं त्या शेजारच्या खेळण्याला तरी आठवण मी ने अजून आली कशी नाही मी ने भांडायला बरं वाचवायचा अगं चिमणे
बघू 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 छान आहे बाई. हा छान तर आहे पण ठेवायचं कुठे? ठेवायच्या ह्याच्यात ह्याच्यात म्हणजे हे बोचकन हवा आणलं तेवढं मोठं हो का? त्या बोचक्यात ठेवतो दाणा आणि त्या बोचक्याला घट्ट गाठ मार नाहीतर ते बसलेत ना आणि हिचा दाणा तो पडून देतील तर हा बोलत घट्ट बांधलेल्या बोचक्यात. घट्टच बांध मग तुमची बोचकी आवडून झाली मावशीला हाक मार भाऊ. मला वाटतं तुला आवडायला सांगितलं आली मी. बाई गो दिसतच आहे हाक मार भाऊ. जर थांबा तो भाऊ वाकडा झाला तरी सरळ हा मावशीला आवाज देऊ मावशी अडवलं तुझं. अगं बाई या मेली सोबत राहून मला पण गुण नाही पण वाहन लागले थांब बाई घशात काय अडकलंय त्या ती बाहेर काढते आणि मावशीला आवाज बाजूला कर. थांब बाई मारते मावशीला हाक मावशी अगं ए मावशी अगं काय ग? अगं येतेस ना ग अगं कुठे ग? अगं मथुरीच्या बाजाराला अगं पण आमच्या ह्यांचं दुखतंय ना ग. अगं ए, डोकं ग. असं होय ते ये बाई चेपून दे त्याने येते हा. बरं बरं नऊवारी नेसून करून ठाय हाकेची तुमच्या पाठेवाय. नऊवारी नेसून करून ठाय हाकेची तुमच्या पाठेवाय. म्हातारा सोरेना पाठ ग माझा म्हातारा सोरेना पाठ ग. हे राधिवे बिगी बिगी येते मी बाजारी. राधिके तुझी कानी आली हाक ग राधिके तुझी कानी आली हाक ग राधिके तुझी कानी आली हाक ग राधिके तुझी कानी आली हाक ग. काय सांगू मी कसं सांगू मी नवरा हा पडला तुझ्या बाजूनी आता आले मी बाळ माझा लाग बाळ माझा लाग बाळ माझा लाग. आवडून आले सारा बाजार माझ्या नशिबी असा संसार. आवडून आले सारा बाजार माझ्या नशिबी असा संसार. जग बघा निघला माझ ग असा घाईने घेतला माझ ग. अगं हे राधे बिगी बिगी आले बघ बाजारी. अरे राधिके तुझी कानी आली हाक ग राधिके तुझी कानी आली हाक ग राधिके तुझी कानी आली हाक ग राधिके तुझी कानी आली हाक ग. नऊवारी नेसून करून ठाय हाकेची तुमच्या पाठेवाय. नऊवारी नेसून करून ठाय हाकेची तुमच्या पाठेवाय. म्हातारा सोरेना पाठ ग माझा म्हातारा सोरेना पाठ ग. बिगी बिगी जाऊ चाल बाजारी. अरे राधिके तुझी कानी आली हाक ग राधिके तुझी कानी आली हाक ग राधिके तुझी कानी आली हाक ग राधिके तुझी कानी आली हाक ग.
फॅन्स कडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तरी आम्ही श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लेबारी नंबर 1 यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद रसिको धन्यवाद. काय काय मावशी तुझ्या होती का काय नाहीतर काय अगं काय मी का अगं काय सांगू अगं माझा नवरा ना अगं लय डॅमेज अगं लय म्हणजे लय डॅमेज ट्रिपल डॅम्बी हे बघ तिकडे ट्रिपल डॅमेज हा मग अगं सकाळी उठले ना तर त्याला एक बूच पाजत होते ना ग अगं औषध ग अगं आजारी आहे ना तू काय ग काय ताप येतोय काय ग हो ना तूच तापवलं असशील त्याला अगं म्हणजे तूच डोक्याला ताप दिला असशील असं त्यातला काही ताप नाही येत बघ त्याला खारापुरा ताप येतोय म्हणजे तुझा नवरा आहे आजारी मग चल जाऊ बाजारी अगं काय ग बाजारात जाताय ना ग हो ग मग तुमची तयारी झाली का ग अगं बघू सगळ्यांची झाली का ग अगं पण इकडे या आधी ये. अगं पण घेतलं का निसलं का सांगायला नको का मग तिथं जाऊन काय नुसतं दाखवायचं की काय सांग बघू ग तू येशी ये बघू मावशी मी की नाही घातलं मंगळसूत्र कोणाचं पुत्र अगं मावशी अगं मंगळसूत्र मंगळसूत्र हे बघ. मंगळसूत्र 5 तोळ्याचं आहे आमची हल्ली खूप आहे अगं बाई पातळ आहे मावशी 5 5 तोळ्याचं आहे. तोळ्याचं आहे मावशी मी घातलं मंगळसूत्र आणि नुसते बघ नऊवारी लुगडा ह्या मेलीचं सदानच उघड मावशी काय ग उघडं अगं मावशी काय ग बघीचं उघडं दिसतंय ना मी आली बघायला या मेलीचं दिसतंय ना उघड लुगड झालं तुझं अगं मावशी हो बाई तिकडे आता पुढे कोण ग बाई काय हा प्रकार काय मी की नाही घेतलंय खावा ज्यांना हवा अगं बाई इन्स्टावर ऑनलाईन राहावा आणि गुपचूप खावा अगं मावशी काय तिला खावा आणि हिला उभ्या उभ्याच पहा म्हणते मी पहा किती छान दिसते ना इथे फक्त पहाच बाकी सगळं हिला काय घेतलं घेतला खवा आणि इथं धनी खातोय भात काय ग? तुझं पण काय ग अगं तू इकडे मग ग? आणि ते तिकडं मग कसं व्हायचं ग झालं का तुझं झालं ग? अगं बाई बाई काय काय जळत काय आली अगं बाई जळत नाही मग अरे बाई. मावशी अगे पोरीनो काय ग? गवळण नव्हे मग ही तर घुसळ अगं मावशी ही तुला ओळखीची नाही का ग वाटत हो मोसंबी नाही गं मावशी हे तर खोपली काय ग? तू काय घुसळत आलीस अगं घुसळूनच आणलंय बघ ना तेव्हाच मिळायचं घुसळून पातळ ते सांडलं मेलीचं पागल. अगं बाई झेललं ना मी हे घ्या तुम्ही आता त्यांनी टाकलं ना अगं मी तांबट वाटतं ती मग? पकडलं होता. आंबट आहे आंबट आहे तुम्ही हो बाजूला आता कोण या भाऊ काय 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 आता प्रमोशन कधी संपायचं येतील काय आता तुम्ही याल का आज ना अगं बाई कोण येईल हिचं काय माहित नाही कोण येईल कोणती ना? अगे तुमचं नाव तरी काय ग कोण नंद कोण कुंदा
कुंदा ही कुंदा. तुमच्या नरडे हातले नाही ते काय ते नीट सांगा. अगे नंदा कुंद तुमचं काय ग नंदा? तुमचं नाव तरी काय ग? तुम्ही घेतलं काय? मी घेतलं गं, तिचं काय माहित नाही. अगं ये तुम्हाला तरी समजलं का? तुम्हाला तरी समजलं का? मग जायचं का बाजारी? मी गेली, तिचं काय माहित नाही. तुम्हाला झोडून काढायला तर चाला नाही तर चला ग. अगं ये पोरीनो कुठे गेले? या बघू इकडे ये ग. याल का आगला? अगे आता आपण मथुरेच्या बाजारी जातोय ना ग. मग एक छोटीशी करमणूक नको का? मग त्याबरोबर आपण घाट लवकर चढून होईल ग. काय ग? म्हणजे नेमकं करायचं तरी काय ग? काय ग? या इकडे या. काय ग? या ग बाई. अगे तुम्ही ना आपापल्या नवऱ्याची नावं घ्या. अगे सटवे काय ग? आपापल्या म्हटले मी दुसऱ्यांच्या नाही. आम्हाला बाई लाज वाटते. ह्यांचं काहीतरी नवीनच आपापल्याच नवऱ्याची घ्यायचाय. काय ग? तुम्ही काय दुसरं घेता नवऱ्याचं? मावशी इथे फक्त नावच, बाकी सगळं कुठे कुठे कुठे? काय ग तुझं? बाकी सगळं आता कोण घेतंय नाव? मीच येते बाई पहिली. ये बाई. आणि आमच्या थोडं लांबलच काय बा काय? म्हणते ग. असं नावच ना वाईट पदर घेते. व्हायचंच घे. नाही तर बसलंय तिकडे झोपायचं आडवं. नाही बाई झोपायचं. घेऊ का ग? आदलं घर मधलं घर, मधल्या घरात पलंग, पलंगावर शिव, शिवर बशी, बशीवर ठेवला पेड्याचा पुडा, बसवलेला घोडा, घोड्याची जात हलकी, बसवलेली पालखी, पालखीला आलं गोंड, दाखवली हत्तीची सोंड, हत्तीच्या सोंडी शेजारी सुपा एवढे कान, दाखवली उंटाची मान, उंटाच्या मानेवर ठेवल्या हळदी कुंकाच्या पुड्या, दाखवल्या विठ्ठल रखुमाईच्या जोड्या, विठ्ठल रखुमाईला भरते 7 संतांची सभा, बघितला आगीनगाडीचा डबा, आगीनगाडीच्या डब्यात होता बाई कर, बघितला बाळकेश्वर, बाळकेश्वरला निरनिराळ्या फुलांच्या बागा, आता की नाही मला एक विराई दावा, एक विर जाईन हळदी कुंकू बाई, तुम्हा सर्वांच्या जीवावर सार संसार सुखाचा बाई, संसार घेते ताट, ताटात घेते वाटी, वाटीत घेते खडी साखरेचा खडा, लिहिते सौभाग्याचा चुडा, चुडा देताना खूप केली खटपट, बसलेली पटपट, पटपटीवर बसताना खूप केली घाई, बघितले वाई, वाई ताई धान्याचे कोटार, बसलेली मोटार, मोटारीत पासून पाहिले हिरवळ, बघितले शिरवळ, शिरवळीत घेतला चुना, बघितला स्टेशन पुन्हा, पुण्याला हे गर्दीचा कर, बघितले मुंबई शहर, मुंबई शहरात मुंबईचे मासिक, बघितले नाशिक, नाशिकात आहे द्राक्षाचे माळे, बघितले धुळे, धुळ्यात घेतली वेणी, बघितली अजिंठा वेरूची लेणी, अजिंठा वेरूच्या लेण्यांमध्ये जरा केला आराम, आणि आराम करताना पडला माझ्या कमरेचा छल्ला, छल्ला तर? हो ग बाई. बघितला देवगडचा किल्ला, देवगडच्या किल्ल्यापासून नवे 5 पैसे पडतात प्रत्येक महिला, बघितला वेरूळचा कैलास, वेरूळच्या कैलासावर भेटला मनी, त्याला म्हणतात मॉर्डी, बघितली साईनाथ शिर्डी, शिर्डीला जाऊन केला उपास, उपासच केली भगर, बघितले अहमदनगर, आणि अहमदनगर फिरून फिरून पैसे गेले सर संपले. आता की नाही मला बैलगाडी आणा, बैलगाडी आणा. बैलगाडीत बसीन रत्नागिरीत जाईल, रत्नागिरीत आहे माझं गाव, तिथे आहे माझी जागा, तिथे बांधले मी 7 मजली माडी, माडीवर लावली शिडी, शिडीवर नेसून उभी मी 9वारी साडी, 9वारी साडीवर घातली वेणी, वेणीवर घातलं फुल, फुलावर लावला चाक, प्रेमळ माझा बाप, दारात आहे खूपच मावशी, ना. मावशी ऐकतात, दारात आला काव, आणि मायाळू माझा भाऊ, दारात उभा आहे मावशी माझ्या, चांदीचं तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावनाला घालते मी पळी पळी पाणी, आणि प्रणवरावांचीच आहे मी लाडाची राणी. अगं बाई. बाई ग मावशी, प्रणवरावांचं केवढं मोठं. मावशी, ते आमच्या यांचं लांब मोठं. ही पण आहे मोठी लांब. मावशी, झालं तुझं? हो ग मावशी. भाई लांबून लांबूनच जातो. ये अशी बाय माझी मोसंबी. अगं मोसंबी नो. तुझा फकनीस घाल तिकडे. मावशी आई नाव घेते. हे बघू. अच्छी कच्ची. या मेलीच्या अचित गच्ची. मावशी पुढे ऐकून तर घे. हाय का गच्ची अच्छी काय? गच्ची, गच्ची झाड, झाडाला लागली फुलं, फुलांचा पडलाय सडा, मला नाव घ्यायला सांगतेस मावशी तुझ्या? हे अगं मावशी, काय? अगं मावशीच्या आईच्या पाण्याने भरलेला कडा असं घडा. मग काय कसं तुला वाटलं? असं मग घडा. मावशी, काय?
या मेलीचे घडे फोडायला झाली आणि या मेलीचे फुले. माझ्या घड्यांवरती मावशी. मग ठेव की सांगू. मावशी घेतलं बाबा झाकून. तुझं झालं. या मेलीचा असं अंगात नाही बोलणी चिमटा घेऊन पड. अजून कोण राहिलंय. ती बघ तिकडं कोपऱ्यात. बाबू ये बाई. आजला या तुम्ही, या इकडे या. नाही या घ्या बघू. बाजारात जाताना खूप केली घाई. अगं बाई एकदमच. होय गं मावशी. घ्या तुमचं सगळं एकदम. बाजारात जाताना खूप केली घाई. आहोंचं नाव घेते मी चालले बाजारी. तिचं काय माहित नाही. अगं बाई हिचं हिला काय माहितच नाही. तुम्हाला तरी समजलं का. नाही तुम्ही एकच नाव घेतलं. नवरा पण एकच. हो माझ्या हिचं काय माहित नाही. तुझे नाही वाटत. तू अजून घेतेस का. हो गं मावशी. म्हणजे हायत वाटत. नाही गं. घे बघू. ऐक गं. राजापूर ससाळे माझ्या मामाचं गाव. अगं बाई तुझ्या मामाचं गाव. राजापूर ससाळे माझ्या मामाचं गाव. गावात आहे घर, घरात आहे पायली, घरात आहे पायली, पायलीत आहे गहू. माझं तर लग्नच झालं नाही, मग नाव कुणाचं घेऊ. बरोबर. असं वाटलं मग. भारी. मामाच्या गावात आहे मग नवऱ्याचं नाव नाही घेतलं. झालं तुमचं. हो गं मावशी. या बाई. अगे अजून कोण राहिलं ग. ती बघ तिकडे कोण कुठे. अबो मावशी खोबरा. अगं बाई. अगे सटवे. काय तिकडे. तुझं काय इकडे कोपऱ्यात. ये इकडेशी. हे नाही खातं नाव. अगं बाई नाव का. अगं पण मावशी काय. मला नाव घ्यायला सांगतेस. हा. माझ्या आधी तूच घे नाव एखादं. बाई मी घेऊ का. घेऊ म्हणते. घे ग. ऐका तर मग भाग्यलक्ष्मी कुंकू लावताना आणि मला मज्जा. मग काय ती घरी तू कर लांब सडक. मग भाग्यलक्ष्मीला कुंकू लावताना आणि मला मज्जा. आणि महेश रावांचं नाव घेते. त्यांच्यासोबत संसार करताना येते मला. समजलं. त्यातलं काय मी करत नाही बाई. काय ग मावशी काय? असलं जुन्या पद्धतीचं नाव. काही जुन्या पद्धतीच का. मग काय ग. आपण जुन्या पद्धतीचं का ग. ही काही मोठी नव्या काळातली. बघू तरी तुझं नव्या काळातलं नाव. घे बघू नव्या काळातली नटवी. घेऊ का. घे बघू. बरं घेते. घेऊ ना. घे गं. कॉटन पॉट टोटल 7 पॉट. हे काय काय. पॉपॉकच कर. नाव घेते ऑन दी स्पॉट. अगं बाई नव्या काळातली ना. पॉट घेऊन घेते. घे बघू. कॉटन पॉट टोटल 7 पॉट. ऑन दॅट पॉट I1 प्लेस परात. परत. आफ्टर मॅरेज कॉमिंग घरात विनीतराव सिटिंग इन दारात. अगं बाई काय. जबरदस्त. मस्त. बाई शान. शान खूपच शान अरे. शान 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 शान. अगे मावशी. विनीतराव पसरून दारात पाय. मेलीचं नाव शान. मावशी काय? पटपट घ्यायचं पटपट सुटायचं. एवढं सगळं घ्यायला आम्हाला वेळ नसतो ग बाई. हो का. नवीन काळात असं होतं का. अगं ये काय ग. इकडे बघू. काय ग. तिकडे काय कोपऱ्यात करतेस मग. तो आमचा मॉडर्न पॅटर्न आहे. अगं ये. हो का. हा पण आमच्या परंपरेचा भाग आहे म्हटलं. हो का ग मावशी. कळलं का. जर परंपरा टिकवायची असेल ना तर ती टिकवावीच लागते. तरच नाती टिकतात. हो का. हा मग पण मावशी काय. हे सगळं सांगतेस यांना कळलं तरी का ग. अजिबात नाही कळलं. नाही ग मावशी आजकालचा जमाना बदललाय. आता नव्याचा ताल धरायला हवा. अगं बाई नाव्याचं तळ धरायला पाहिजे का हिला. धर मिरजी इकडे सटवे. काय ग. वाजवा रे.
घागर घुमू दे रामा बाबा वाजू दे काय आता हे काय म्हणतेस रे? असली गाणी बदलली आहेत आता अबो, आता ही पण तुला जुनी गाणी वाटतात तू का बघू नवीनच गाते बघ आता ऑर्डर येऊ दे माल माझा जमू दे आला शंकरोबा गवर माझी सजू दे खाली बेसळ माल माझा टिकू दे जुण जुण त्या पाखरा जाई माझ्या माहेरा ऋण जुण त्या पाखरा जाई माझ्या माहेरा आली गौराई अंगण तिचा लिंबालोन करा तिचा लिंबालोन करा कार्पोरेटच्या चाकरा चोवीस तास काम करा कार्पोरेटच्या चाकरा 24 तास काम करा माझ्या मोठ्या ऑर्डरी टार्गेट पूर्ण करा सरसर गोविंदा येतो मधुर गुलाला उजळीतो सरसर गोविंदा येतो मधुर गुलाला उजळीतो ऑफिसला जाते पटपट मेल पाठविते ऑफिसला जाते पटपट मेल पाठविते जिम पोरी जिम कपाळाचं जिम पोरी जिम कपाळाचं जिम एक लिंब जिम बाई दोन लिंब जिम एक लिंब जिम बाई दोन लिंब जिम एक सिंगल बेड सिंगल एक सिंगल बेड सिंगल किस बाई किस जोडका किस मला किस बाई किस जोडका किस माडीवर माडी राजूला आमच्या लेकरांसाठी अगं ए सगळे गागर घुमू दे रामा बाबा वाजू दे अगं ए, बघितलंस का पडलीस का एकटी मावशी काय तिची पडली बघ अगं तुझी पडली बघ मोडून जाऊ दे तिकडे पडलीस का ग एकटी म्हणून म्हटलं परंपरेचा हात कधी सोडायचा नसतो पण तुमचं पण खरं आहे हा काळासोबत धावायला पाहिजे पण त्याचसोबत परंपरेचा हात हाती असेल ना तर हिच्यासारखी कोसळणार नाहीस तू ये बघू थँक्यू झालं का आता बघ अगं हे पूर्ण जायचं का अगं हो ग मावशी पण बाजारला जातोय हो. तूच एखादं सुंदर आणि पारंपरिक गाणं तरी म्हण हो मग मीच म्हणते हा म्हण बाई तू बाई नको म्हणू नाही बाई तूच म्हण हॅलो आपल्या मावशीसाठी पारितोषिक आलेलं आहे अनिल शिंदे यांच्याकडून खास मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे अनिल शिंदे अनिल घेऊ का अनिल रावांचं अनिल रावांची अंगठी पडली कुठं आहे अनिल राव तुझ्यासारखे लांब आहेत की काय बघा पाहिजे घेऊ का मग ऐका अनिल रावांचं घेते ऐका ह डाळीत डाळ तुरीची डाळ डाळीत डाळ इकडं बघा ह्या मेला निवडायला लागल्या असतील
हो अनिलराव, तुमची एवढी बारीक डाळ याने मला एका चिंतेत उचलली ना, एवढी बारीक करून टाकली. ऐक आता, डाळीत डाळ तुरीची डाळ. काय ग? डाळी डाळ तुरीची डाळ. डाळीत डाळ तुरीची डाळ. आणि अनिलरावांचं नाव घेते, त्यांच्या मांडीवर खेळवीन 1 2 3 4 5 6 महिन्यात बहार. 6 महिन्यात. मग त्यांना आधी घरात असते ना, ती घाईला केली असते. काय ग? अगई चला, अगो बाई. अगई चला. मग दिलं सामानात घ्या आता तुम्ही. बाई मावशी. मग तू नको जाऊ, काय ग मावशी? तुला देईल 5 महिन्यात. आता जायचं. मीच गाणं म्हणते मग. माठ घेऊन डोईवरी निघा मथुर बाजारी. माठ घेऊन डोईवरी निघा मथुर बाजारी. अळवायेल वाटेवरी तो नंदाचा माठ घेऊन डोईवरी निघा मथुर बाजारी. चंद्रकला गोरस घेऊन बाजारला. घाई करा भरा भरा जाऊ मिळून व्यापारला. जाऊ मिळून व्यापाराला, जाऊ मिळून व्यापाराला. तारा चंद्रकला गोरस घेऊन बाजारला. घाई करा भरा भरा जाऊ मिळून व्यापारला. जाऊ मिळून व्यापाराला, जाऊ मिळून व्यापाराला. दुराची विक्री करुदया दुराची विक्री त्या कंसाच्या नगरी. आढळील वाटेवरी तो नंदाचा हरी. आढळील वाटेवरी तो नंदाचा हरी.
अंगणात जन्म झाला बंदी शाळेत रिमझिम पाऊस पडे अंगणात वाढे यमुनेचा पूर वासुदेव देवकीचा सामिताना जन्मालो करण्या उधार वासुदेव देवकीचा सामिताना जन्मालो करण्या उधार जन्म झाला बंदी शाळेत रिमझिम पाऊस पडे अंगणात जन्म झाला बंदी शाळेत रिमझिम पाऊस पडे अंगणात वाढे यमुनेचा पूर वासुदेव देवकीचा सामिताना जन्मालो करण्या उधार वासुदेव देवकीचा सामिताना जन्मालो करण्या उधार बाळगोपाळांचा गाई गुरे राखी तुम्ही रम्य कुंजवना गाई गुरे राखी रम्य कुंजवना गाई गुरे राखी तुम्ही रम्य कुंजवना बाळगोपाळांचा गाई गुरे राखी तुम्ही रम्य कुंजवना गाई गुरे राखी तुम्ही रम्य कुंजवना गाई गुरे राखी तुम्ही रम्य कुंजवना यशोदा पालन हार गोकुळेचा वितालन हार नंदा यशोदा पालन हार गोकुळेचा वितालन हार त्रैलोक्याचा दाता गिरीधार वासुदेव देवकीचा सामिताना जन्मालो करण्या उधार वासुदेव देवकीचा सामिताना जन्मालो करण्या उधार युगावस्थेत पृथ्वीवर अनेक दत्तांचा हाहाकार माजला होता. तेव्हा मी अनेक रूप धारण करून त्या दत्तांचा नाश केला. तोच मी अवतार श्री भगवान कृष्णदेव. बोला कुंडली कवरते. हरी विठ्ठल. अरे हो, आले माझ्या लक्षात. 1660 ओळीचा मेळा काट माट करून मध्यच्या बाजारात जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. हे काम मी न करता माझे सवंगडी पेंड्या आणि सुदामांकडून सोपी जाईल. पेंड्या आणि सुदामा अजून आले कसे नाही तरी मी त्यांना हाक मारतो. अरे पेंड्या, अरे सुदामा. आलो देवानो आलो. गाई राखी तो कुंजवणी स्वर बाय मुरलीचा पडला काणी. गाई राखी तो कुंजवणी स्वर बाय मुरलीचा
पेंद्या अरे सुदामा सुहास किशोर तीनशे 60 गवळींना थाटमाट करून मधुरच्या बाजारात जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. हे काम मी न करता पुन्हा तुमच्या दोघांमध्ये सोपित आहे. तरी मी येतो. अरे सुदामा, तुला कृष्णदेवाने सांगितलेली कामगिरी माहिती आहे का? माहिती आहे. काय सांग? 16 शस्त्र. 16 शस्त्र. 360. हा. ठाकमाट करून मजुराच्या बाजारी जात आहे. एवढ्या गवळणी यांचे असतील तर मग मी एकटं अडवणार नाही. आपल्याला कोणतरी सोबतीला घेतलं पाहिजे. बघ तुझ्या आठवणीत कोण असेल तर हाक मारून बघ आधी. बोबडे रे बोबडे कुठं आहे बघ? दिसत नाही जवळ कुठं आहे? काही सर्वांना घ्या. बघ बघ तिकडे आहे. रे बोबडे रे बोबडे अले ताय ले ताय, अरे इकडे ये. अले तत्याला, अरे इकडे ये. मजा अले आहे, चालले मजा. येतो मन, लवकर ये. अले आलं ले आलं. काय रे हो बघ तिकडे. काय सुदामा झालं बोलायला, गाई सोडिल्या मी वरच्या रानाला, चुकली र माझी कपिल गाय, चुकली र माझी कपिल गाय, सुद्धा तिला मी शोधत हाय, सुद्धा तिला मी शोधत हाय, सुद्धा तर करू मी काय, कुठे गेली ती दिसत नाय, सुद्धा तर करू मी काय, कुठे गेली ती दिसत नाय, सुद्धा तर करू मी काय, कुठे गेली ती दिसत नाय, सुद्धा तर करू मी काय, कुठे गेली ती दिसत नाय. गाई सुदामा झालं बोलायला, गाई सोडल्या मी बचाराला, चुकली र माझी कपिल गाय, चुकली र माझी कपिल गाय, तुझ्या तिला मी शोधत हाय, तुझ्या तिला मी शोधत हाय, तुझ्या हाताने करू मी काय, कुठं गेली ती दिसत नाय, तुझ्या हाताने करू मी काय, कुठं गेली ती दिसत नाय. लाडा देवाची होती रे गाय, शोधून आता थकले रे पाय, काय करू आता सुचना काय, काय करू आता सुचना काय, तुझ्या हित बी दिसत नाय, तुझ्या हित बी दिसत नाय. आता रे करू मी काय, कुठे गेली ती दिसत नाय, तुझ्या हाताने करू मी काय, कुठे गेली ती दिसत नाय. काय ले, अले माझी टप्पीला काय तुटली ना ले, अले तुटली, अले काय सांगू तेव्हा आवाज येतोय तुझ्या जवळ आहे. तू तर हाय तिकडे तिकडे. तिकडं हाय, तू ये ये ये. काय नाही जवळ तिथंच नाही, तू ये. चालल्या मला येत गेली वाटतं. काय नाही येते येते. येते, होय. अरे काय सांगू माझी ले दुनाती जाय ना ले, काय? दुनाती जाय, गुणाची अले मेला दुनाती, म्हणजे काय? अले दुनाती, अरे मेरा गुन्हाची काय ह्याच्या तोंडात पडली ताकल, कुठल्या गुणाची? अले दुनियात दिले त्याला सांग रे. अरे गुणाची काय गुणाची हा गुणाची. मेला चाललं तुला लहान लहान मोजके आता. हा. अरे मी काय म्हणतोय, काय म्हणतोय? अरे मला लोलवली तर त्याला अरे कुणी लोटवला आता पलट घ्यायच्या तोंडात पडली, काय म्हणतोय? अले मला तत्याला लोलवली, लोलवली? अरे ह्याला लोलवलं कोणी अरे आहे? तल्ले कुठला आलो ना मी, अले मला तत्याला लोलवली. अरे हा बोलतोय मला कशाला बोलवलं आता बोलला बोलला त्याला तू
काय पाहिलं आज काय ले अरे कत्याला लिहू तुझ्याशी मी सांगू आपल्याला कृष्ण देवाने कामगिरी सांगितली आपल्याला कृष्ण देवाने कामगिरी काय दिली अरे दोन दिले या शस्त्रात 360 गोपिकांचा मेळा तोला शब्द तीनशेचा गोपिकांना मेला अरे अरे उठ काय मेला अरे काय सांगतो काय काय तू झालं काय अरे दल्ला तू तर म्हणाला थोडा शब्द तीनशेचा गोपिकांचा मेला म्हणून मग का तू का बोललास अरे दल्ला आता एवढा चांगला मेला म्हटल्यावर आपण नाही जात आता अरे मेलय नाही त्या आत्म दल्ला काय तर थांब मी तलय हे गोपिकांचा मेळा म्हणजे गवळणी फाट माट करून त्या दौलनी हातमात करून तुझ्या बाजाराला जातात आपल्या बाजाराला जातात गोळा होऊन जातात ना त्या गोदामून जातात त्यांचा तो मेळा आता होय त्याला मला वाटलं मेला आता त्याला अरे असं नाही काय आता नाही काय तर मग त्यांना आपल्याला अडवायचं आहे त्यांना हलवायचं आहे काय ऐकल्या हा लोकांना दुसरं ती नाकाडी पण करायची आहे त्यांच्या डोक्यावरच्या दया दुधाती नाताली मध्ये आले तुम्ही त्यांना खातील अरे वा आणि तुले मी नाही खाणार चाले त्याला तुझा मोठा झाला नाही होय कलिंगात आला कलिंग हाल तू काय झाला तू मला बरं खा तू दौलती कुठ नाही तुले गवळणी आता बघ काय हा बोलतो बघ या बाजूने येतील हे बघ हा बघतो दाखव हा हा बघ तिकडे बघ हा बघतोय अरे हा कुठे बघतो इथं बघायला सांगितलं अरे तू सांगितलं हितलं बघ मी आपलं टोकाकलंच बघतोय हा बघ इथे बघ हा इथं बघतो दाखव ती अशा येतील हा हा बघ इकडून या वाटेने येतील गावातून येतील तर जाऊया आपण अडवायला चला चल आपण त्या वाटेवर जाऊन बघूया चला, जाऊया अरे दादा तेवढी मोठी आहे ती काय अरे त्यांच्या डोक्यावरती ना अगं चला गं. अरे मला देपत म्हणून तुला बोलवलंय ना जाऊ मी अरे गवळणी बघा आवाज आला तर तुम्हाला लगेच दावत येता आत्ता अगं बाई अगं बघ तरी काय झालं काय अरे मेल्या तुझं काय ताट झालं तुला सांग काय झालं ते काय बघ तरी हिनं ते पाय दिला नाही हिनं तेव्हा तुझा पाय झाला ताट कोण आहे बघ ग बघ बघ तरी
काय लांब बोलायचं बघ काय हाय काय लांब बोलायला काय होतं माझं दाल मध्ये दाल मग दुसरं काय लांब व्हायला हाय का ते खालपासून सगळं माझं लांबच पाय आता कोण बघ रात आपल्याला म्हणतात तरी कोण? त्याला म्हणतात तरी तोंड कोण ग काय सगळे कोण पकडल्या गेला माझा आपण ते या बघ म्हणतात तोंड हाय कोण माझा ते झालं रे. कोण अगं बाई अगं श्रीदेवची सवंगडी का असे कसे हाडाची खाड आणि खाली तुंतुना हो का ही बघ तिचा कुळकुळा कुलकुला मावते वाटतो का तर माहितीये का तुला दाखव. मावतीचा कुलकुला कुठला का कुळकुळा मावते गोट्या बाहेर पडल्या कुळकुळ्या आवले बोलत मारली तर कुलकुला काढता बोलत हो होता का मग काय मावते आम्हाला का अडवलंयस विचार ग तिला सांग अगं हे आपल्याला अडवलंय का ते विचार बघू काय ही सांग ग कोण तू ताईले मेल्या दायले मी काय तुझा हा? सांग काय लागला? चालू काय तुझं? ए मावते तिला म्हणतात तरी तो राधा आहे राधा. काय ग ती लादा आणि त्या बरोबर गेला होता मी माझा मला तू याच्यासोबत बसा. त्याच्यासोबत अगं बाई केला होतास का चल ग मावशी आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. चल ग बाई मावशीसाठी पारितोषिक आलेलं आहे तुषार शिंदे यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं खणखणीत असं नाव घ्यायचं आहे तुषार कोणाचं आणि त्यांचं भिंतीला माझा फोन लागला तर मी देत लागतो माझं घेऊ कोणाचं त्यांचं नाव काय लिहिलं? तुषार हा मावते तू चल ग फुल कुळकुळा सगळं तिकडं आहेत बघ या इकडं. तू बाई मोसंबी इकडे ये. मावते मोठं मी पण मग मंगत पद्धत सांगितल्या मी खाला घालल्यात हे काय गं? झालं तुषार रावांचं नाव घेते आधी घेऊ का तुषार राव ना सकाळी सकाळी काय आवडतं माहितीये हे तुझं खाऊन टाकेल बघ अगं मी मोसंबी का इकडे हो तू ऐक आता तुषार रावांना सकाळी उठल्यावर चहा पिवायला काय आवडते माहितीये काय ग बिस्किट आणि खारी अगं काय खाल्लंस अगं मावशी बिस्किट. तू काय खाल्लं तुषारावांची खारी राहिलं काय खारी मी खाल्ली राहिलं बटर त्यांच्या बटरांवर लक्ष पाहिजे मावशी ऐक आता मोसंबी हवे ऐक आता तुषार रावांना चहात बुडवायला आवडते बिस्किट आणि खारी त्यांना चहात बुडवायला आवडते बिस्किट आणि खारी आणि तुषार रावांचं नाव घेते त्यांच्या बिस्किटापेक्षा त्यांचं नान केक तू काय खाल्लं खारी राहिलं का माझ्यासाठी हॅलो तसेच विघ्नेश विजय घुमे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे तरी आम्ही श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लेबारी नंबर 1 त्यांचे सदस्य आभारी आहोत तसेच तनुष अमित चंदूरकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे तर आमच्याकडून त्याला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या म्युझिशियनना विनंती करतो की त्यांनी हॅपी बर्थडेचं एक सॉन्ग वाजवायचं आहे तनुष चंदूरकर याच्यासाठी हॅपी बर्थडे सॉन्ग
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्री देव रवाडात आपल्याला रती अशीच सदिच्छा द्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. काय कसली त्यांचा कापला त्यांनी मागायची आता झालं मग आता जायचं काय लांब आहे तिचं सगळंच लांब आहे माझं समजत आहे मग त्याला भलं मला नको तरी माझं आता आम्ही जायचं का त्यांचं नाव घेतलं काय इकडनं येतो इकडं त्या वाटेवर आम्ही उभे असणार. हो का? 12 मार्गाचा एक मार्ग करून त्या वाटेवर आम्ही उभे आहे. आता काय गं करायचं मग काय काय करायचं मग काय? आम्ही पलपलीत करून बोललेलो आहे कधी कधी मध्ये तेव्हा झाला होता मग आता आम्ही जायचं की काय करायचं काय आमच्या म्हणणं बाबा तुम्हाला बतावं लागेल काय बाई जमले मी बसते. मावशी मी बाई जमली मी टेकते. ही बघते ही देखते आणि मावते तुझे पूजाचे का ते काय मी बाई झोपते आता कोण नाही म्हणालं आता म्हणालं काय रे? तो मला पण दाबलं नव्हते ना बरोबर मी काय म्हणतो मी नाही का म्हणतो तू म्हण काय अरे मग ते गवळणी बसतात ना. हा ते बघतील का बसतात काय? अरे पण त्या काय म्हणाली देखते बघते आता बघू ती आता झोपली का बघ दादी? झोपली काय बघू हा त्याला माझा आता पाय दिला असता शेवल्यातच मावते मी माझं झालो खुलखुला तुझा मावते चालकी माझ्या बुलबुलेवर जाऊ नको मग मावते काय मी काय म्हणतो आम्ही त्याला चांगल्या मुली एकीन देखवला नाही एकी बदली मग मावते तुला काय हलत नाही का बघायला मी एकदाच झोपते एकदा झोपतेस ना तू आणि उठतेस कधी 6 महिन्यांनी 6 महिने म्हणजे मावते कसं करतेस बाकीची कामं बाकीची कामं बसून बसून उठून हाते बापरे कसं बोलत बसून बसून तुटून बसून उठून बसून अरे याला कुठून नाही मावते कुठं म्हणाली तर तू जे सकाळी करतोस ते याला कुठून मावते मी बसून उठून मावते आता माझ्या ठकालच्यावर पण दिली तू चांगले धरून टाकेल तुझ्या पण मग काय मग बस हॅलो मावशीसाठी पारितोषिक आहे अक्षय जोगळे याचकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे अक्षय. अक्षय कुमार ऐकलं तुझे नाव दे त्यांचं पण नाव आता घेतील ना म्हणजे त्यांना पण सकाळी मला झोप नाही लागली पाहिजे दे तू हा दे त्यांच्या स्वप्नात तू दिसली पाहिजे तो पूर्वी मी आलो की त्याला पलायचा अक्षय 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 अक्षरावरचं देऊ मग ऐक तर मग दिसता आहे तुला नाव ते घेत जवळ येतील इकडं बाकी काय नाही गाईच्या वाईट नाही मावते जवळ लागा ना सगळं भांड व्हायचं अक्षरावरचं घेते
सोन्याची अंगठी बापले मावती कोणाची अंगठी देतात कशी तरी कमी लय पहिले तू त्यावर सोन्याची अंगठी कोणे त्यांचा चांदीच्या ताटात बापले कोणाची अंगठी पण चांदीच्या ताटात. ताट मोठा बाप सोन्याची अंगठी चांदीच्या चांदीच्या ताटात ताटात. आणि अक्षयरावांचं नाव घेते त्यांनी मला प्रपोज मारला हा. खंडाळ्याच्या भाय खानदानाचा घात त्यांचा वाटला वाटलाय ना. अगं बाई ते मी प्रपोज मारा बाकी काय 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 तुम्ही दोघा दिली ना तिथे दिलं त्यांना विचार आता त्यांना विद्यू नको त्यांच्यात का बाकी काय दोन नाही बोलत. मावते त्याला दम नको काढू मी काय म्हणतोय सगळ्या बदल्या तू बदनार कधी बसो बदू नको अरे आकडे आली अरे काय बघितलं विचार मावते काय काय होत बघितलंस का आधी मावते बघितलं डोळे उघडे आली होते? मावते ती दगड आली आणि आता ज्या लेपा आल्या आपल्या आता म्हणते बेशुद्ध मावते तू काय अगदी बदनार नाही का बाबू तुम्ही या दोघी मग तिला दोन बांबू लागतील ये तू ये बाई तू ये ये तुला जम काय तुला दांडा घे अरे काय सांगू याला सांगतो तिला बदलवाय अरे माझ्यात बदली ना ती अरे ती बदली माझं सगळं बदललं ही बातम्या आपण कृष्णदेवाला सांगितली पाहिजे होय चल चल अरे मेला असे विठीवरती आपण याच्यासाठी
हॅलो मावशीसाठी पारितोषिक आलेलं आहे प्रणय शिंदे. प्रणय शिंदे यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं खटखटीत असं नाव घ्यायचं आहे प्रणय शिंदे. झाले का लग्न झालं का गळी पुण्याचे पुष्कळ टाकूया बाईक काय ग घेऊ का घे बाई. ऐक तर मग कोक्यात कोका टीव्हीचा कोका. अगं मी चपटा केला त्यांच्याकडे बघ आधी दिसला कोका एवढा ग मोठा आहे ग मावशी अगं बाई घेऊ घे ग. कोक्यात कोका टीव्हीचा कोका. कोक्यात कोका टीव्हीचा कोका. कोक्यात कोका टीव्हीचा कोका. काय ग त्यांचं नाव प्रणय प्रणय रावांचं नाव घेते मी त्याची मांजर ते माझे बोकम मावशी आणि तुझा बोका मस्त जावते का ग की ढास घेतो सगळीकडे चावतो. याने काही काम केलेलं दिसत नाही पण अरे कुठे चढून बसलाय ये असा समोर. थांब बाबा तुझा भाचा तुझ्या समोर उभा आहे. अरे तू चिमुरडा आणि या मामाला मारणार ये ये या रणसंग्रामध्ये ये आणि होईल त्याच तयार. होऊन जाते रणसंग्राम.